पंच लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. क्षेत्ररक्षण करणारा संघ 4 षटकांचा सामना आहे. सामना सुरू होतो. मेगा फायनलचा अंतिम सामना ग्रीवान हिरा 11 विरुद्ध धुमा स्टार. या दोन संघांमध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय देवेंद्र. स्ट्रायकरवरती फलंदाज रोहित. नो स्ट्रायकरवरती नरेंद्र. लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. इथे कोलवार टप्प्याचा चेंडू, चांगला फटका, चांगले क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट. आणि इथे पाहायचं आहे फलंदाज कोणता बाद असेल. पाहायचं आहे कोणता फलंदाज बाद आहे. रोहित बाद होतोय. रोहित मराठे बाद होतोय. धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. पाहायला गेलं तर चोरटी धाव घ्यायची होती तिथे, मात्र क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं. प्रथमेशने डायरेक्ट हिट केलं आणि त्या मोबदल्यात इथे विकेट गमवावी लागते फलंदाज रोहित मराठेला. पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. स्ट्रायकरवरती आता मात्र नरेंद्र. इथे चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगत होती. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते गोलंदाज देवेंद्रच्या माध्यमातून. स्वतः संगणक आहेत. चांगलं कोलवार टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. चेंडूला क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव येत्या. एका धावेच्या मदतीनं धावा दाबलक्यावरती खातं कोळलं जातंय. पहिल्या तिसऱ्या चेंडूच्या समाप्तीनंतर खातं मात्र कोल्लं जात आहे. ते म्हणजेच ग्रीवान हिरा 11 संघाचं. इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली, चुकी होणार नाहीये. फलंदाज होते बाद. प्रथमेशच्या स्वरूपात दुसरा झटका. लवकरात लवकर जायचंय तर मेडन ओव्हरसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. लागोपाठ 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. मैदानाबाहेर जर कोणी झेल स्वीकारला प्रेक्षकांना तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 50 वर्षावरील प्रेक्षकांना झेल स्वीकारला तर 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. फलंदाज नवीन फलंदाज येत आहेत. नुपूर 2 गड्यांच्या मोबदल्यात 1 धाव. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, हलवार पद्धतीने फेकलेला चेंडू,
यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. धावा धापलकावरती फक्त 1 धाव. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 गाड्यांच्या मोबदल्यात ग्रीवान हिरा 11 संघाच्या. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. इथे मात्र चांगला चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय. फलंदाज होतोय बाद. नुपूरच्या स्वरूपात तिसरा झटका बसतोय ग्रीवान हिरा 11 संघाला. शुभ सन्मान केलं जातोय भावेशजी म्हात्रे साहेबांचं. नवीन फलंदाज लकी माळी येत आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय नीरज भोईर. स्ट्राईक एंड वरती फलंदाज असेल नरेंद्र माळी. नरेंद्र माळी आणि लकी माळी ही जोडी मैदानामध्ये आता असेल. 3 फलंदाज बाद झालेत एका धावेवरती एका षटकाच्या समाप्तीनंतर. काही गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. गोलंदाज देवेंद्रनाथ स्वतः संघनायक आहेत. नीरजचा पहिला चेंडू बॅटची काढा घेतल्यानंतर चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. दन दन करत सीमा पार येतोय पहिल्या चेंडू वरती. दमदार चौकार. फलंदाज नरेंद्रच्या बॅटमधनं. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धापलकावरती 5 धावा. दुसरा चेंडू. इथे मात्र शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता पण दिशेपासून भरकटला. गोलंदाज सोडून दिलाय फलंदाजांना हा चेंडू. पण वाईट चिकून करतायत. अतिरिक्त धाव इथे मिळते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावा धापलकावरती पाहायला मिळतात. एका चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 6 धावा एका चेंडू समाप्तीनंतर. पहिल्या षटकामध्ये फक्त 1च धाव खर्च केली. गोलंदाज देवेंद्रनाथ संघनायकाची भूमिका बजावत असताना. इथे मात्र चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघून जातोय. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. इथे मात्र चांगला फटका. नरेंद्रच्या बॅट मधनं चेंडू फेकून दिला सीमा पार. बिग हिट. षटकार. तो षटकाराच्या मदतीनं धावा धापलकावरती 12 धावा. इथे सोडून दिलाय. पेल्लेप केलाय चेंडू. पंच वाईट चिकून करताय. अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावा धापलकावरती 13 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला दुसऱ्या षटकातील. धावा 13. चांगली धावसंख्या. आता मात्र या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 12 धावा आल्यात. फुल्लोर लेनचा चेंडू होता. व्यवस्थितरित्या बॅटवरती येत नाही. या क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी होईल तोपर्यंत 1च धाव येते. एका धावेच्या मदतीनं धावा धापलकावरती पाहायला मिळत आहेत 14 धावा. 2 चेंडूंचा खेळ अद्यापही शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. इथे मात्र स्लोवर 1 चेंडू. पंच वाईट चिकून करतायत. अतिरिक्त धाव इथे मिळते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या धापलकावरती 15 धावा.
दोन चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक येत आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू जाईल सीमा पार, लकी माळीच्या बॅट मधून येतोय षटकार. येतोय षटकाराच्या मदतीनं, धावसंख्या धापलकावरती 21 धावा. आतापर्यंत या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्यात गोलंदाजानं. इथे शेवटचा चेंडू मोठा फटका केल्याचा होता लक्कीला. निर्धाव चेंडूची सांगत होत्या. षटक समाप्त होते. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धापलकावरती 21 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. 2 षटकांचा खेळ अद्याप शिल्लक असेल. पाहायचं किती धावसंख्येचं लक्ष इथे ठेवण्यात येईल. चला फास्ट केला बघा. दुसऱ्या सत्रात तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ उजेडात जर बॅटिंग करायची असेल तर लवकरात लवकर गोलंदाजी करा. दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. धाबा धाबलकावरती पाहायला मिळतात 21 धाबा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय समाधान. इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न, चेंडू हवे ते यष्टी रक्षक आले होते चेंडूवरती. इथे मात्र चुकी होती. पुन्हा एकदा चुकी होती क्षेत्ररक्षक सचिन कडनं. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावींच्या मदतीनं धाबा धाबलकावरती पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच 23 धावा. 23 धावा धाबलकावरती पाहायला मिळत आहेत. तिसरे षटक मार्गस्थ. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झाला. नरेंद्र साठी हा चेंडू मोठा फटका केल्याचा प्रयत्न, चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक दूरवर येतोय. नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडतोय. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. फेकी होती यष्टीरक्षकाकडे. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावा धाबलकावरती पाहायला मिळत आहेत 25 धावा. इथे मात्र बॅकफुटला जाऊन पंच केलं चेंडूला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. फेकी होते गोलंदाजाच्या एंडला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते.
चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या धाबलक्यावरती 26 धावा. 2 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक असेल या तिसऱ्या षटकातील. गोलंदाज समाधान इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पुढे सरसावला होता फलंदाज ज्ञानेश्वर. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. इथे मात्र चांगला फटका ज्ञानेश्वरच्या बॅट मधनं. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, चुकी होणार नाहीये. फलंदाज होतो बॅट ज्ञानेश्वरच्या स्वरूपात. 5वा झटका लागलाय ग्रीवान एअर 11 संघाला. शेवटचं षटक पाहायचं. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय. सव्वीस धावा झाल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होत आहेत. उदय माराडे. पहिला चेंडू फुल्लोर लेनचा फेकून दिला डीप स्क्वेअर लेग सीमा बार. षटकार इथे मात्र चांगला चेंडू होता. बॅटची काढा घेतल्यानंतर चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये येतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवरती. डीप स्क्वेअर लेगचे तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या धाबलक्यावरती पाहायला मिळत आहेत 34 धावा. 34 धावा धाबलक्यावरती. अद्यापही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर 2 धावा येत आहेत. इथे बॅटची काढा होती. यष्टीरक्षक एकदा. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगत होते. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. 3 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक असेल. धावा धाबलक्यावरती पाहायला मिळत आहेत 34 धावा. 3 चेंडूंचा अद्याप खेळ शिल्लक आहे. फुल्लोर लेनचा चेंडू, मोठा धमाका इथे मात्र पाहायला मिळतोय. फलंदाज नरेंद्रच्या बॅटमधला चेंडू सीमा बार. षटकार. पंच इशारा करतायत रेस्ट आईसाठी. तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते.
पंचांचा इशारा येतोय. 9 बॉल आहे. 9+6 7 धावा मिळतात. 7 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 41 धावा. अद्यापही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. फ्रीडचा चेंडू नरेंद्रसाठी चांगला फटका पाहायला मिळतोय. वेगानं हा चेंडू जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फेकी बॉलर सेंडला. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. वेगानं या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 43 धावा. 2 चेंडूंचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. एका चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाजानं. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगत होत्या. बॅटची कडा घेतल्यानंतर यष्टी रक्षकानं झेल स्वीकारलाय. फलंदाज बाद होतोय. चला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी संघाचे संघ मालक अमोलजी भाईकर साहेबांकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक असेल या चेंडूवरती षटकार ठोकला तर. इथे मात्र कोलवर टप्प्याचा चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. विकेट मात्र सॅक्रिफाईस करावी लागते. पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 43 धावा. 44 धावांचं लक्ष असेल. पाहायला गेलं तर ग्रीवान हिरा 11 संघ मागच्या पर्वातील रनर अप संघ होता. मागच्या पर्वामध्ये सुद्धा फायनलचा सामना खेळले होते. 44 धावांची गरज असेल. 34 होत्या तेव्हा 9 बॉलला 6 आला. त्यानंतर 2 धावा आल्या. सामना सुरू करा. पंच लवकरात लवकर.
चौवेचाळीस धावांचं लक्ष्य. सामन्याला सुरुवात होते. 44 धावांचे लक्ष्य. सलामीची जोडी संघनायक स्ट्रायकरवरती देवेंद्र. पहिला चेंडू झेलची संधी. झेल निसटलाय ज्ञानेश्वर कडनं. रोहित मराडे गोलंदाजी मार्कवर. नो स्ट्रायकरवरती फलंदाज समाधान. इथे चांगला चेंडू वेगवान टेस्टरार चेंडू सरळ यष्टीरक्षकाकडे निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. 44 धावांचं लक्ष्य. 43 धावा झाल्यात. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव आलेत. तिसरा चेंडू रोहितचा बॅटची काढा घेतल्यानंतर यष्टीरक्षक थोडीशी चुकी करतायत. एक धाव वेगाने पूर्ण केली. दुसरी धाव सुद्धा होऊ शकते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, नकार दिला नो स्ट्रायकरवरनं. एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं खातं कोळलं जाते. तिसऱ्या चेंडूवरती पहिल्या सत्राची सुरुवात सुद्धा तिसऱ्या चेंडूवरती खातं कोळलं गेलं होतं. तीन चेंडूंचा खेळ समाप्त. धावा धाबलक्यावरती 1. 44 धावांचं लक्ष्य. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. 11.00च्या सरासरीनं धावा उभारायच्या आहेत. स्ट्रायकरवरती समाधान येतोय. मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती समाधाननं. इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न. बॅटची काढा घेतल्यानंतर चेंडू जातोय निघून. थर्ड मॅन सीमा पार येतोय चौकार. येतोय. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धाबलक्यावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 5 धावा 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा बॅटची काढा. यष्टी रक्षक आता चेंडू खाली. चुकी होणार नाहीये. फलंदाज होतो बाद. समाधानच्या स्वरूपात पहिला झटका धुमाळ स्टार संघाला. डीजे प्रशांत येत आहेत. प्रथमेश येत आहेत. 5 चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या धावपलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यात 5 धावा. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एका गाड्याच्या मोबदल्यात 5 धावा धावपलकावरती. शेवटचा चेंडू वेगवान चेंडू. बॅटची काढा. चेंडू जाईल आता थर्ड मॅन सीमा पार. येतोय हा चौकार. डीजे अंकल आपको बाहर आना है. चला लवकरात लवकर बाहेर या. लवकर या. 9 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता गरज असेल 18 चेंडू मध्ये 35 धावांची. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय संघनायक प्रथमेश.
प्रथमेश बाईकर. संगनायक विरुद्ध संगनायक. पहिला चेंडू मोठा फटका केल्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होती. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. 17 चेंडू मध्ये आता गरज 35 धावांची असेल. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत. रनआउटची संधी इथे गोलंदाजाने केली आहे चुकी. इथे फलंदाज बाद झाला असता. गोलंदाजाने चुकी केली आहे. संघनायकाने चुकी केली आहे. जो फलंदाज डोकेदुखी ठरू शकतो त्या फलंदाजाचा इथे मात्र रनआउट करण्याची संधी होती. प्रथमेश स्ट्रायकन वरती असेल. प्रथमेश विरुद्ध आता प्रथमेश असं बॅटल पाहायला मिळेल. 16 चेंडू गरज 34 धावांची. 16 चेंडू मध्ये 34 धावांची गरज. प्रथमेशसाठी हा चेंडू. बॅटची कडा. यष्टी रक्षक नरेंद्र चेंडू खाली. सुखी होणार नाही. फलंदाज होते बाद प्रथमेशच्या स्वरूपात. लागते दुसरा झटका. नवीन फलंदाज नीरज भोईर येत आहेत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. या षटकातील अद्याप 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा धापलकावरती 10 धावा. वेगवान चेंडू. तेच तर्रार चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. गरज आता असेल 14 चेंडू मध्ये 34 धावांची. 14 चेंडू 34 धावांची गरज. काय गोलंदाजी करतोय दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज प्रथमेश. ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती पहिल्या सत्रामध्ये संघनायक देवेंद्रनं, त्याच पद्धतीनं या षटकामध्ये आतापर्यंत प्रथमेशनं गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होती. वेगवान चेंडू. मोठा फटका केल्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होती. एकच धाव आतापर्यंत खर्च केली आहे प्रथमेशनं. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या दुसऱ्या षटकातील. धाबा धापलकावरती पाहायला मिळत आहेत 10 धाबा. गरज 13 चेंडू 34 धावांची. 13 चेंडू आणि 34 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी धुमाळ स्टार संघाला. फुल्लोरलेनचा चेंडू गॅप मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू मागे. चेंडू जाईल सीमा पार. शेवटच्या चेंडूवरती येतोय चौकार. डीजे केलायचा. डीजे आता वाजवू नका प्लीज, कारण सामना मात्र रोमांचक स्थितीमध्ये येतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी. जय माळी. 12 चेंडू 30 धावांची गरज. धावा धापलकावरती 14 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आता 12 चेंडू मध्ये 30 धावांची गरज असेल. जय माळी. पहिला चेंडू जयचा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिडकावून दिलाय देवेंद्रच्या बॅट मधनं. चेंडू जाईल सीमा पार. बिग हिट. षटकार.
फुल्लोरलेनचा चेंडू पुन्हा एकदा फेकून दिलाय सीमा पार. लागोपाठचा दुसरा षटकार. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते 26 धावा. समीकरण बदलतोय. गरज आता असेल 10 चेंडू मध्ये 18 धावांची. 10 चेंडू 18 धावांची गरज. सामना कुठे होता कुठे नेऊन ठेवलाय. लागोपाठच्या 2 षटकारांना सामन्याचा रंग बदललाय. इथे मात्र दाद मागितली होती पंचांकडे. निर्धाव चेंडूची सांगता होती. 9 चेंडू 18 धावांची गरज. कुठेतरी डोकेदुखी ठरू शकतो फलंदाज. रनआउटची संधी होती. रनआउट आणि जेल पण सुटलाय फलंदाज देवेंद्रचं. 9 चेंडू गरज 18 धावांची. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लागोपाठच्या 2 षटकारानंतर लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव फेकल्यात गोलंदाजांना. जयमाली आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. 8 चेंडू 18 धावांची गरज. इथे पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. जेलची संधी. जेल स्वीकारलाय. फलंदाज होते बाद देवेंद्रच्या स्वरूपात. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 7 चेंडू आता गरज 18 धावांची. 10 चेंडू मध्ये 18 धावांची गरज होती. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. तदनंतरच्या चेंडूवरती फलंदाज बाद. 5व्या चेंडूवरती फलंदाज बाद केलाय. गोलंदाज जयमालीनं 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. आता गरज असेल 7 चेंडू मध्ये 18 धावांची. चला मी अंकलला विनंती करतोय आपण मैदानाच्या बाहेर यायचंय. नवीन फलंदाज उदय येत आहेत. इथे मात्र बॅकफुट लावून पंच केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी असेल. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. उदयच्या स्वरूपात लागतोय हा झटका. 4था डीजे. आता गरज असेल 6 चेंडू मध्ये 18 धावांची. हा सामना जर जिंकला तर विलासजी बाईकर साहेबांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल ग्रीवान हिरा 11 संघाला. चिंटू येतोय. नवीन फलंदाज नवीन गोलंदाज. इथे मात्र चांगला फटका होता नीरजच्या बॅटमॅननं. इथे थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. लकी माळीचं थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. ओमकार येतोय. 5 चेंडू गरज 16 धावांची. स्ट्रायक वरती फलंदाज नीरज भोईर. इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवरती. चांगले क्षेत्ररक्षण. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 29 धावा. गरज आता 4 चेंडू मध्ये 15 धावांची.
4 चेंडू 15 धावांची गरज. योगेश साठी बॅकफुटला जाऊन पंच केला चेंडू. क्षेत्ररक्षक आता येतील चेंडूवरती. तिथे क्षेत्ररक्षक आहेत ज्ञानेश्वर. एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. आत्ता गरज असेल 3 चेंडूंमध्ये 14 धावांची. 3 चेंडू 14 धावांची गरज. स्ट्रायक इन वरती फलंदाज नीरज भोईर. गोलंदाज ओम. 3 चेंडू गरज 14 धावांची. धावसंख्या धापलकावरती 30 धावा. इथे मात्र शरीरयष्टीवरती आदळतोय चेंडू. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. आता गरज असेल 2 चेंडू 14 धावांची. इथे मात्र गोलंदाजाने कोणती चूक केली नाही तर या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली. बघा सामना कोणी जिंको कोणी हारो. स्टंप 2 चेंडू 14 धावांची गरज. फास्ट केला ओम. इथे मात्र जबरदस्त फटका. चेंडू जाईल सीमा पार. येतोय हा षटकार. गरज. इथे मात्र चांगला चेंडू. सामना जिंकलाय. या स्पर्धेतील चॅम्पियन संघ ठरलाय ग्रीवानी हिरा 11 संघ. बघा या स्पर्धेचं वैशिष्ट्य आणि या संघाचं वैशिष्ट्य असं आहे की या स्पर्धेमध्ये एकही सामना गमावला नाहीये या संघानं. अनबीटन इथे राहिलेत. एकही सामना इथे गमावला नाहीये. आणि 1500 रुपयाचं पारितोषिक इथे आलंय. 1000 रुपयाचं पारितोषिक हा सामना जिंकण्याबद्दल आणि 500 रुपयाचं पारितोषिक सेमीफायनलचा सामना जिंकल्याबद्दल मिळालंय. तो म्हणजेच ग्रीवानी हिरा 11 संघाला. आमचे विलासजी बायकर साहेबांच्या शुभ हस्ते प्रथमेशचे वडील आहेत. अनबीटन ही स्पर्धा जिंकली या संघानं. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली या संघाची.